नमस्कार. आचार्य अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज व्याकरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाठीमागे आपण लकार पाहिले होते. लकार किती सांगितले होते तुम्हाला? सगळे लकार किती सांगितले होते? 10 लकार आहेत सांगितले. त्यापैकी आपण किती पाहिले? 5 पाहिले. आता ते राहिलेले जे हे आहेत ना, म्हणजे इकडे पहा, धातूंचे तुम्हाला 10 समूह सांगितले होते आणि 10 लकार सांगितले होते, बरोबर आहे. तर 10 लकारातले आपले 4-5 लकार 4-5 गण पाहून झालेले. 10 गणापैकी 4-5 गण पाहून झालेले. जसं की प्रथम गण, चतुर्थ गण, षष्टम गण आणि दशम गण झालेत का? बरोबर आहे ना? इतके झालेत आपले. आता राहिले कोणते? दुसरा राहिलाय, तिसरा राहिलाय, 5वा राहिलाय, 7वा राहिलाय, 8वा, 9वा, एवढे गणातले धातू आपले बाकी आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे आहेत ना 4 गण, हे थोडेसे सोपे आहेत. म्हणजे एकदम सोपे आहेत. ते चालवायला सोपे आहेत आणि पाठ करायला पण सोपे आहेत, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. पण आता काही वेगळे लकार आपल्याला वेगळे गणातले धातू आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळणार आहेत. पहिल्यांदा आपण त्याचं थोडंसं पार्श्वभूमी पाहू. त्यांनी एक व्हॉट्सअपचा संवाद दिलाय. करताना तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट, ती व्हॉट्सअपचा चॅट त्यांनी संस्कृतमधून दिला. तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगतो. एक शाळा आहे आणि त्या कॉलेजमधलं कुठेतरी सहल द्यायची. लक्षात आलं? तुमची जाते ना सहल कधीमध्ये? तर ती सहल जाण्याच्या संबंधाने मुलं आपापसामध्ये काय करतायत? चॅटिंग करतायत आणि ते संस्कृत भाषेतून आहे. ती आपल्याला पाहिजे. पहिल्यांदा पहा, शृण्वन्तु म्हणजे काय? ऐका ऐका. अस्मिन् वर्षे पर्यटनार्थं वयं सर्वे ताडोबा अभयारण्यं यामः इति निश्चितः. अस्मिन् वर्षे म्हणजे काय? या वर्षी. वयं म्हणजे आपण. पर्यटनार्थं म्हणजे काय? पर्यटनाकरिता. सर्वे म्हणजे आपण सगळेजण. कुठे जाणार आहोत? ताडोबा अभयारण्यम यामह म्हणजे जाणार आहोत असं निश्चित झालेलं आहे, ठरलेलं आहे. आता पुढे पहा, अमे नावाचा एक मुलगा आहे. तो काय म्हणतो? त्वम कथम अजानः म्हणजे ज्यानं मेसेज टाकलाय त्याला तो रिप्लाय करतोय की तुला कसं माहित झालं? त्वम कथम अजानः. अजानः म्हणजे काय? तुला कसं कळालं किंवा तुला कसं माहिती? आता हे जे शिकत आहोत ना आपण, हे कशा करता शिकत आहोत ते पहा. याम शब्द नवीन आला का नाही? माहिती होतं तुम्हाला याच्या अगोदर? अजानः. मग हे शब्द कुठून येतात याच्यासाठी आपल्याला लकार जगत पाहिजे. ठीक आहे. अन्य कक्षा छात्राः तथा ब्रुवते म्हणजे काय? दुसऱ्या वर्गातली मुलं सुद्धा तसंच म्हणत होते. नवीन शब्द पहा फक्त, ब्रुवते. अध्यापक कक्षे अपि तथा चर्चा अशृण्वम म्हणजे काय? शिक्षकांच्या वर्गामध्ये, शिक्षकांच्या रूम मध्ये सुद्धा पण आम्ही काय केलं? तशी चर्चा ऐकली. कशाची चर्चा ऐकली? ताडोबा अभयारण्याला जाण्यासंबंधामध्ये. ठीक आहे. अशृण्वम नवीन शब्द आला ना, अशृण्वम. आता पहा, सानिका नावाची एक मुलगी आहे आणि ती त्याला रिप्लाय करते, तर ही सत्यवचनम. हा, जर शिक्षकांच्या वर्गामध्ये चर्चा असेल तर हे नक्कीच खरं असेल. जर नुसते मुलं असतील तर सांगता येत नाही, कारण अपवाद भरपूर चालू असतात. ठीक आहे. मग जर शिक्षकांच्या वर्गात जर तू खरंच ऐकलं असेल तर नक्की 100% काय आहे? ही बातमी खरी आहे. ठीक आहे. आता पुढे पहा, अहम अवश्यम यामी. आर्या काय म्हणते? मी अवश्य जाईल. ठीक आहे. आदिती काय म्हणते पहा, सर्वे यांती चेत अहमपि येमी. जर सगळे जात असतील तर मी सुद्धा जाईल. आता कोणते कोणते नवीन आले? यामी, येमी, अजून काय झालं का? हा, अद्य आरभ्य एव सिद्धतां कुर्मः म्हणजे आजपासूनच आपण काय करू? तयारीला लागू. सिद्धता म्हणजे काय? तयारी. सिद्धतां कुर्मः आतापासूनच आपण जाण्याची तयारी
सुरू करू. सिद्धतां कुर्मः. ठीक आहे. कूर्मः आलाय आता. कूर्मः. आर्या नावाची एक मुलगी आहे, ती रिप्लाय करते. ती म्हणते अहम कंदुकम जालयष्टिकाम यष्टिकंदुको अपि आनयामी. आता तुम्ही जर सहलीला गेला तर काहीतरी घेऊन येता का नाही? कोणी खेळणं आणतं, कोणी काय आणतं. ठीक आहे ना. एक मुलगी आहे, ती म्हणजे मी आता काय करेन? फुटबॉल किंवा चेंडू. कंदूक म्हणजे चेंडू घेऊन येईन. जाल यष्टिका माहिती? बॅडमिंटन. ठीक आहे. यष्टिकंदुको म्हणजे काय? बॅट बॉल. लक्षात आलं? यष्टी म्हणजे बॅट आणि कंदूक म्हणजे अपि आनयामी म्हणजे मी काय काय आणीन? कंदूक म्हणजे मोठा बॉल, जाल यष्टिका बॅडमिंटन, यष्टिकंदुको चेंडू फळी. शुद्ध मराठी. अपि आनयामी सुद्धा मी घेऊन येईल. ठीक आहे. जास्त बी शुद्ध मराठी बोलली नाही पाहिजे. एका मुलाला असं विचारलं की क्रिकेटला काय म्हणतात मराठीमध्ये? तो म्हणला लंबदंड गोलपिंड धरपकड प्रतियोगिता. ऐकलंय तुम्ही? पार्थ काय म्हणते? पार्थ नावाचा एक मुलगा आहे. अहम टोपिकाम क्रीणामी म्हणजे काय? आता प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते, प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते, प्रत्येकाची मागणी वेगवेगळी असते. आता ती मुलगी होती, तिला खेळण्यात जास्त रस होता. ती काय म्हणली? मी चेंडू आणेल, पुन्हा बॅडमिंटन आणेल आणि यष्टिकंदुको म्हणजे बॅट बॉल. हा जरा शौकीन होता, तो मला टोपी घेऊन येईल मी. लक्षात आलं? तो काय म्हटला? मी अहम टोपिकाम क्रीणामी शब्द नवीन आलाय. कोणता शब्द? विकत घेतो. लक्षात आलं? क्रीणामी. आता पुढे पहा. अपूपम. अपूपम म्हणजे काय? केक. केकचा तुकडा. ओके, पेस्ट्री. लाजान. लाजान म्हणजे काय? पॉपकॉर्न. ठीक आहे, दिसते समोर तुम्हाला. सुपिष्टकाने बिस्किट. अपि क्रीणीही म्हणजे सुद्धा. अपि म्हणजे काय? अपि म्हणजे सुद्धा. अपि म्हणजे बिस्कुट. अपि म्हणजे सुद्धा. हा, अपि म्हणजे सुद्धा. मी काय काय आणेल? सुद्धा आणेल नाही म्हणजे केक, पॉपकॉर्न आणि बिस्किट सुद्धा आणेल असं म्हणायचं. केक, पॉपकॉर्न आणि बिस्किट सुद्धा आणेल. ठीक आहे. खाण्यावर जास्त विचार आहे जास्त. चाकलेहान अपि ग्रहान. चॉकलेट. अगदी बरोबर. चाकलेहान अपि ग्रहान म्हणजे काय? चॉकलेट सुद्धा घेईल. ठीक आहे. आता सानिका काय म्हणते पहा. आता प्रत्येक वर्गात एखादा असतोच खाण्यावर जास्त लक्ष असतं. मग ती मुलगी त्याला विनोद करते. त्याच्याशी काय करते? ती म्हणते आदित्य तू सर्वदा खाद्यांविषयी ब्रवीत. म्हणजे हे आदित्य, तू नेहमी खायच्याच गोष्टी करतोस. म्हणजे तुझ्या तोंडातून दुसरं काही ऐकायला मिळतच नाही. ब्रवीती नवीन शब्द आलाय ना. ब्रवीती इकडे लिहू आपण, तिकडे आपल्याला कमी पडणार. ब्रवीती. ठीक आहे. भवतु ते राहिलं सर. आता एव पीनः म्हणूनच तू जाड झालायस. पीनः म्हणजे काय? जाड झालायस. आता एव पीनः ढोला झालायस. ठीक आहे. आदित्य काय म्हणतो? भवती. भवतु म्हणजे असू दे. ठीक आहे. तरी त्याला राग आला बरं का. अँग्री दिसते नाही चित्र व्हॉट्सअप मध्ये. तरीही अहम एकाकी एव भोक्षे. ठीक आहे. तुम्हाला नाही आवडत ना खाण्याविषयी, तर मी एकटाच खाईन. असे बरेच असतात. न जास्त आम्ही कसमय अपि. आणि मी जे घेतलंय ते मी तुम्हाला एक तुकडा पण देणार नाही. आम्ही काय म्हणतोय? व्याघ्र दर्शनम तत्र प्रमुखम आकर्षणम. आता ताडोबा अभयारण्य माहिती आहे तुम्हाला? तिथलं काय वैशिष्ट्य आहे? वाघ पाहायला मिळतो तिथं. बरोबर आहे. तिथं तत्र प्रमुखम आकर्षणम काय असते? व्याघ्र दर्शनम म्हणजे वाघ पाहणं हे तिथलं काय आहे? प्रमुख दर्शन आहे. अहम मम अग्रजा चित्रग्राहकम प्राप्नोमी. अग्रज या शब्दाचा अर्थ होतो मोठा भाऊ. मोठा भाऊचा कॅमेरा. अग्रज म्हणजे काय? आता सहलीला जाताना काही पण नेण्याची हौस असते. कुणाला मोबाईल न्यायची हौस असते. बरोबर आहे का नाही? कुणाकडे कॅमेरा असेल तर ते न्यावा वाटतो. स्वतःचा तर नसतो, पण कुणाचा तरी चुलत भावाचा.
काय आहे ते अहम अग्रजात. आता हे माहिती आहे तुम्हाला अग्रजा म्हणजे काय? अग्रज म्हणजे मोठा भाऊ, अग्रजा म्हणजे मोठी बहीण. अग्रजा म्हणजे तसं अनुज म्हणजे लहान भाऊ आणि अनुजा म्हणजे लहान बहीण. समजतंय? अग्रजात चित्रग्राहकम प्राप्नोमी म्हणजे मोठ्या भावापासून. आता इथं अग्रजात आहे ना पंचमी व्यक्ती आली म्हणून अग्रजात आले. लक्षात आलं? म्हणजे मोठ्या भावाकडून मी काय करीन? चित्रग्राहकम कॅमेरा जो चित्र ग्रहण करतो त्याला काय म्हणतात? चित्रग्राहकम. प्राप्नोमी, प्राप्नोमी म्हणजे काय? प्राप्त करील. प्राप्नोमी आले नवीन. प्राप्नोमी म्हणजे प्राप्त करील. करदीपम अपि, करदीपम म्हणजे कर म्हणजे हात. कर म्हणजे काय? प्रभाते कर दर्शन झालं ना तुमचं? कर म्हणजे हात आणि हातामध्ये जो दिवा घेऊन चालतो म्हणजे जुन्या काळात दिवा होता पण आता काय? टॉर्च. त्याला काय म्हणतात? करदीपम. करदीपम अपि. आणि शेवटी काय म्हणते पहा? किंतु म्हणजे ज्याने सुरुवात केली त्यानेच शेवट केलाय. तो म्हणतो परंतु. किंतु म्हणजे काय? परंतु अमेय हे अमेय यह जागर्ती सएव व्याघ्रम पश्यति. आता तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे वर्गामध्ये मुलं असतात. कोणाला खाण्याचा जास्त छंद असतो, कोणाला झोपण्याचा जास्त छंद असतो, आहे की नाही? काही सतत झोपत असतात. मग तो आमेयला काय म्हणतो पहा तो मुलगा? यह जागृती सएव व्याघ्रम पश्यति म्हणजे जो जागा असेल तोच वाघ पाहू शकतो. झोपलेला माणूस पाहू शकतो का? त्वं तु वर्गे अपि स्वपिशी म्हणजे काय? तो वर्गात सुद्धा झोपतोच. स्वपिशी म्हणजे काय? झोपतो. माझ्या पुढे मी लागले. कुणी झोपलं नाही ना आपल्याला? स्वपिशी. बघा एवढे शब्द नवीन आले आणि हे का आले? हे कुठून आले? तेच आपल्याला काय करायचे? काय दोन राहिले सकते. राहू दे. मोक्षे आणि दास्ताने. कोणतं राहिले? मोक्ष. भोक्षे आणि दास्याने. हा. भोक्षे आणि दास्यामी. आता याचा मी तुम्हाला अर्थ सांगितला पण नेमकं हे कोणत्या लकारातले आहेत, यांचं रूप कोणतं आहे हे आता आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता ही झाली पार्श्वभूमी कशा मागची, हे का शिकतोय आपण. आणि हे जर नाही आलं ना आपल्याला, ठीक आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आपण ते जे पहिले धातू शिकलो त्याच्यामध्ये अडकतो. अरे त्यातलं तर हे रूप दिसत नाही, मग हे नेमकं काय आहे, हे वेगळं काहीतरी आहे का, असं आपल्या मनामध्ये शंका येते. म्हणून हे आपण एकदा फक्त डोळ्याखालून घालायचं. आणि हे इकडे पहा, त्यांनी काय केले, 5 धातू दिले तुम्हाला इथं. कुठं? तुमच्या पुस्तकामध्ये 5 धातूंची रूपं दिली. तेवढी रूपं तुम्हाला जड जातील पाठ करायला, पण पाठ कराच. लक्षात आलं? दररोज एक जरी केलं तरी काय हरकत नाही. रोज एक करा, पण ते पाठ करा, हळूहळू करा. त्याच्यामध्ये पाठ करणं जास्त महत्वाचं आहे. कारण धातूचे प्रत्यय शिकवण्यात काय अर्थ नाही. आपले प्रत्यय तर लिहून झाले सगळ्यांचे. तिथ आणि ती सीत पाठ आहेत सगळ्यांच्या. नाही मग कोणी करायचे? आता पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं की यांना काही विकरणं लागतात. प्रथम गणातल्या धातूला काय विकरण लागतं? बरोबर. याला काय लागतं? याला काय लागतं? खाली काय लागतं? पण आता जे काही धातू आहेत ना, आता 9व्या गणातला धातू आहे, नवम गण, त्याला विकरण लागतं ना. काय विकरण लागतं? दुसऱ्या गणातल्या धातूला विकरण नाही. दुसरा गण आहे ना, विकरण नाही. ठीक आहे. तिसऱ्या गणातला जो धातू आहे ना, तिसऱ्या गणातला तृतीय गण, त्याला द्वित्व होत असतं. त्याला काय होत असतं? द्वित्व होत असतं. द्वित्व म्हणजे काय? एकच शब्द पुन्हा रिपीट येतो. म्हणजे समजा ददाती आहे ना, द दाती, एकच शब्द रिपिटेशन होतो, त्याला म्हणतात तृतीय गण. द्वितीय गण, द्वितीय गण दुसऱ्या गणात आहे ना काहीच नाहीये, म्हणून तसं लिहिलंय, डॅश केले आपण. द्वितीय गण. आता कोणता गण राहिलाय? 5वा गण राहिला ना. पंचम गणामध्ये काय होतं पहा, पंचम गणामध्ये नू लागतं.
पंचम गणामध्ये नू लागतो आणि सप्तम गणामध्ये न लागतो. हे काय एवढं नाही, पण लक्षात ठेवा सरासरी. जसं हे तुम्हाला माहिती आहे तसं हे पण माहिती असणं गरजेचं आहे. द्वित्व, पंचमगण नू, सप्तमगण न. ठीक आहे. आपण काय करू, एकदा प्रत्यय लिहून घेऊ. कोणते प्रत्यय माहितीये का? जे तुम्हाला मी पाठीमागे सांगितले होते ते प्रत्यय एकदा लिहून घेऊ आणि ते त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल थोडंसं. एक राहिलंय वाटतं, क्रू राहिलंय का? हा, अष्टम गणाकडे क्रू धातू राहिला. तर क्रूला काय लागतं? अष्टम गणाला लागतं ऊ हे विकरण. ऊ हे विकरण लागतं आणि हे 8वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात. कितवी मध्ये? आता तुम्ही कितवीला आहे? नवमगण ना, द्वितीय गण काहीच नाही, तृतीय गण, पंचम गण, सप्तम गण, अष्टम गण. लक्षात आलं? फक्त हे लक्षात ठेवा. आता हे जे धातूचे रूप आहेत ना, ही जी तालिका आहे इथून पुढं, याच्यामध्ये फार चेंजेस होत राहतात. म्हणजे काय, भरपूर नियम लागतात व्याकरणाचे आणि त्याच्यामध्ये 17 वेळेस चेंजेस होत राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते पाठच करावं लागेल, पर्याय दुसरा नाही. नुसतं प्रत्यय पाहून आपल्याला जमणार नाही, पाठ करावं लागेल. ठीक आहे. पहिला धातू जो दिलाय, आता त्यांनी 5 धातू दिले का? एक ज्ञा जानाती, ज्ञा अवबोधनी नावाचा धातू आहे. ज्ञा अवबोधनी म्हणजे काय? जाणणे. जाणून घेणे किंवा जाणणे, ज्ञा अवबोधने. हा नवम गणातला आहे. मग काय लागेल याला विकरण? ना लागेल, बरोबर ना? तर तुम्हाला सांगितलं व्याकरणाचे नियम लागून इथं ज्या राहतं आणि ते त्याला ना लागतं. जानाती ज्ञा धातू आहे पण त्याला काय होतं? ज्या होतं. मग आता रूप पहा तुमच्या पुस्तकामध्ये. जानाती, जानीतः, जानंती, ती, तह, अंती. बरोबर आहे? इथपर्यंत ते ठीक चाललंय आपलं. ती, तह, जानासी, जानिथ, जानिथ, सी, थ, लक्षात आलं? आणि जानामी, जानीवह, जानीमह, मी, वह, लक्षात आलं? फरक कुठे कुठे झालाय पहा. काही ठिकाणी जानाती झाले, काही ठिकाणी जानीव झाले. म्हणजे कधी ना झाले, कधी नी झाले. लक्षात आलं? तो तुम्हाला डिफरंट लक्षात ठेवायचा. मग पूर्ण कसं झालं? जानाती, जानिथ, जानंती, जानासी, जानिथ, जानामी, जानीवह, जानीमह. लक्षात आलं? जानामी, जानीवह, जानीमह. म्हणजे पहा, आता जानाती म्हणजे तो जाणतो, म्हणजे त्याला कळतं, तो समजतो. जानीत म्हणजे ते दोघे जाणतात आणि जानंती म्हणजे काय? त्या सगळ्यांना कळतं. ठीक आहे. म्हणजे काय? जानासी म्हणजे काय? तुला कळतं. जानिथ म्हणजे तुम्हा दोघांना कळतं. मध्यम पुरुष म्हणजे काय? सेकंड पर्सन, तुमच्या जो समोर आहे त्याला मध्यम पुरुष म्हणतात. आणि जानिथ म्हणजे काय? तुम्हाला सगळ्यांना कळतं. तुम्हाला कळतं सगळ्यांना? हो. जानामी म्हणजे काय? मला कळतं. कळतं किंवा मी जाणले. ठीक आहे. आणि जानीवह म्हणजे काय? आम्हा दोघांना कळतं. तुम्हा दोघांना कळतं. ठीक आहे. आणि जानीमह म्हणजे काय? आम्हाला सगळ्यांना कळतं. समजते का? अशा पद्धतीने हा अर्थ मला पाठ करायचा. हा झाला वर्तमानकाळ, लट लकार. आणि झाला परस्मैपद. ही जे धातू आहेत ना, ही उभय पदामध्ये चालतात. म्हणजे काय? हे ना, काही माणसं आहेत ना, दोन्ही पक्षाकडून असतात. म्हणजे याचा प्रचार करतात आणि त्याच्या गाडीत पण बसतात. ठीक आहे. काही तसे हे धातू हे दोन्हीकडे पण चालतात. हा आत्मनेपदाकडे पण जातो, म्हणजे परस्मैपदाचं पाहिलं आपण, पण हा आत्मनेपदाकडे सुद्धा जातो. मग तुम्हाला माहिती आहे आत्मनेपदाचे प्रत्यय. ते आते, अते, से आते, द्वे, हे आवहे. ठीक आहे. आता पहा, जानाते आहे ना, मग जानीते झाले तिथे, बरोबर ना? ते, जानी ते.
जाना जानीते जानाते जानते जानिशे जानाते जाने जानी वहे पुन्हा 2-3 वेळेस म्हणा म्हणजे काय इथं तुमची रिव्हिजन होईल जानीते जानाते जानते जानिशे जानाते जानिवे जाने जानी वहे जानीमहे जाने जानी वहे जानीमहे पुन्हा एकदा जानीते जानाते जानते प्रथमा जानिशे जानाते जानिवे द्वितीया जाने जानी वहे जानीमहे तृतीया म्हणजे प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष ठीक आहे समजला आता हे ते आते अते से आते द्वे ये आवहे ये वहे ठीक आहे आता पुढे पहा लंग लकाराला माहिती तुम्हाला सुरुवातीला काय लागत असतं अ लागतं कंपल्सरी कुठलाही असू द्या लंग लकाराला काय लागतं आत्मनेपदात असू नाही तर प्रत्यय माहितीये तताम अन अहतम अम व लक्षात आलं तताम अन अहतम त अम व मग काय होईल जसं अगच्छत अगच्छताम अगच्छन तसं फक्त अजानात अजानिताम अजानन अजानाहा अजानितम अजानाम अजानीव पुन्हा एकदा अजानात अजानिताम अजानन अजानाहा अजानितम अजानित अजानाम अजानीव समजलं आता आत्मनेपदामध्ये परस्मैपदामध्ये झाले आपलं आता आत्मनेपदाचे आहेत का जरा त अताम अत त अताम अत थाहा अथाम ध्वम ई वही लक्षात आले का थोडस रिपिटेशन करायचं घरी केल्यानंतर इथं अजानित अजानाताम अजानित अजानिथाः अजानिथाम अजानिध्वम अजानी अजानीमहि अजानीमहि पुन्हा एकदा अजानित अजानाताम अजानित अजानिथाः अजानाताम अजानिध्वम अजानी अजानीमहि अजानी इथं जर नी जास्त वेळेस आला आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जिथे जिथे चेंजेस होतात तुम्हाला मी सांगितलं की भरपूर चेंजेस होत राहतात ते चेंजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आता आला आपला लोट लकार म्हणजे काय लकाराचं नाव पण विसरून गेले लोट लकार म्हणजे बरोबर व्हेरी गुड प्रत्यय सांगा आता लकाराचं नाव तर सांगितलं सगळ्यांनी तुताम हितम आणि आव आम लक्षात आलं तुतामन तू हितम त आणि आव हे तुम्हाला लिहून दिलेत माग जर असेल तुमच्याकडे वह्या तर पुन्हा एकदा तपासून पहा ठीक आहे आणि जर नसेल जे मुलं नवीन असतील जे मुली नवीन असतील त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा ग्रुपला टाकून देऊ प्रत्यय आहे ठीक आहे ते प्रत्यय तुम्हाला पाठच करायचे ते तुम्हाला मदत करतात ते काय करतात तुम्हाला धातूचं रूप ओळखण्यासाठी मदत करतात ठीक आहे म्हणजे त्याने तुम्हाला धातू चालवता येणार नाही पण ते तुम्हाला धातूचं रूप ओळखायला मात्र मदत करते ठीक आहे मग काय होईल तू ताम अंतू तू ताम अंतू चितम आणि आव जानातू जानिताम जानीहि जानितम जानानी जानीव पुन्हा एकदा जानातू जानिताम जानीहि जानितम जानीत जानानी जानाव जानानी जानाव लक्षात आलं घरी गेल्यानंतर रिव्हिजन करा इथं नका करू जानिताम जानाताम जानताम ताम अताम अताम झाले ना आपलं ताम आताम अताम स्व आताम ध्वम ऐ आवही ऐ वही मही लक्षात आलं का तेच इथं घ्यायचं तुम्हाला जानिताम जानाताम जानताम जानिष्व जानाथाम जानिध्वम जानै जानावही जानामहि म्हणजे काय याचे अर्थ कळतात का तुम्हाला आज्ञा अर्थ एखाद्याला तुम्ही कमांड करता आज्ञा देताय म्हणजे काय तुम्ही स्वतःला आज्ञा देऊ शकता
तुम्ही इतरांनाही आज्ञा देऊ शकता, बरोबर आहे की नाही? मग हे सगळे प्रत्यय तुम्हाला लक्षात ठेवायचे. विधिलिंग कधी वापरतात? एखादं विधान करायचं असेल, एखाद्याला निमंत्रण द्यायचं असेल, एखाद्याला आमंत्रण द्यायचं असेल, एखाद्याशी बोलायचं असेल तर काय करतात? विधी लिंग लकार वापरतात. आता तुम्हाला त्याचे प्रत्यय लक्षात आहेत का? यात यात यातम याहा यातम याम याव. आता तिथं तुम्हाला मी वेगळे सांगितले होते, सांगितलं होतं ना, पण मी तुम्हाला हे बी म्हणलं होतं या मूळतः यात यातम यु आहे, हे पण सांगितलं होतं. लक्षात आहे? ते पुन्हा एकदा पहा. मग याच्याकरता मी तुम्हाला ते ऑप्शनल मध्ये ते पण सांगितलं होतं. यात यातम युहू, याहा यातम यात, याम याव. मग काय होईल आता? सांगा पटापट. जानियात जानियातम जानियुहू, जानियाहा जानियातम जानियात, जानियामो जानियाव जानियाम. ठीक आहे. आता पुढे पहा. आता इथं जे आहे ना, आत्मनेपदामध्ये पदामध्ये प्रत्यय लक्षात आहे. इत इयताम इरन, इथा इयथाम इध्वम, इय आवही इवही इमही आहे ना, इय इवही इमही. सेम प्रत्यय. इत इयताम इरन, इत इयताम इरन, इताहा इयथाम इध्वम, इय इवही इमही. मग काय होईल? जानित जानियाताम जानिगन जानिथाहा जानियाथाम जानिध्वम, जानिय जानिवही जानिमही. आणि राहिलं फक्त आपलं आता लिट लकार, ज्याच्याकडे आपण कधीच लक्ष दिलेलं नाही. का दिलं नाही? कारण ते लट लकाराप्रमाणे चालतं, फक्त इश्य जुळत होतं, स्य जुळत होतं. तुम्हाला सांगितलं होतं श लागतं, कधी स्य लागतं, सांगितलं होतं ना. तिकडं ह्या प्रथम गणातल्या प्रथम जो समूह आहे धातूंचा, तिथं काय लागत होतं? श लागत होतं. पण आता इथं काय लागणार आहे? से लागणार आहे. ते पहा. तीत अंती ज्ञास्यति ज्ञास्यतः ज्ञास्यसि ज्ञास्यथ ज्ञास्यामि ज्ञास्यावः. आता पुढं ज्ञास्यते ज्ञास्येते ज्ञास्यसे ज्ञास्येथे ज्ञास्ये ज्ञास्यावहे. ठीक आहे. आता तुमचं जर पहिलं पाठ असेल तर हे पण लगेच लक्षात राहील. ठीक आहे. आता दुसरा धातू आहे. तुम्हाला सांगितले मी 5 धातू आहेत, बरोबर आहे नाही? दुसरा जो धातू आहे तो दुसऱ्या गणातला. हे सगळे धातू जेवढे आहेत आता ते उभय पदातले. दुसरा जो आहे तो कोणता आहे? दुसऱ्या गणातला आहे. ब्रूय व्यक्तायम वाची नावाचे धातू. म्हणजे काय? बोलण्या अर्थामध्ये. ठीक आहे. ब्रूय इथं नुसतं ब्रू दिले त्यांनी. जसं की इथं सांगितलं ना तुम्हाला ज्ञा अवबोधनी, हा संस्कृत मधला त्याचा अर्थ आहे मूळ. याचा काय आहे? ब्रूय व्यक्तायाम वाची म्हणजे व्यक्त होणं, बोलणं. समजते? ब्रूय व्यक्तायाम वाची. मग काय होईल याचं आता? इथं प्रत्ययच लागत नाही, आपले जे आहेत ते राहू द्यायचे. तिथ अंती सीत थ मी भ, म्हणजे इथं कुठलंही विकरण लागलेलं नाही. आता पहा. ब्रवीती ब्रूतः ब्रुवंती, ब्रवीती ब्रूतः, सापडलं का? ब्रवीती ब्रूतः ब्रविशी ब्रूतः ब्रूथ. जसं गच्छति गच्छत गच्छन्ति, गच्छसि गच्छत गच्छत, गच्छामि. थोडंसं चेंजेस इथे पाहून घ्या. ब्रवीती ब्रूतः ब्रुवंती, ब्रविशी ब्रूथः ब्रूथ, ब्रवीमि ब्रुवः ब्रवीमि ब्रुवः. लक्षात आलं? आता 2 रुपये एक्स्ट्रा येतात तिथं. म्हणजे काय? ब्रवीतीला आह पण म्हणतात. आह म्हणजे काय? पाठीमाग गेलो होतं ना, आह शब्द आला होता एकदम वेळ. आह म्हणजे म्हणाला. ठीक आहे. आह, आहतुहु, आहू, ते पण पाहून घ्या. आथ, आहतुहु, इथं 5च ठिकाणी वेगळे आलेले आहे, ते तुम्हाला पाहून घ्यायचे. ठीक आहे. आता ब्रूते ब्रुवाते, ब्रुशे ब्रुवद्वे ब्रुवाथे ब्रुद्वे, ब्रुशे ब्रुवाथे ब्रुद्वे आणि ब्रुवे ब्रुवहे. ठीक आहे. अब्रवीत अब्रुदाम अब्रुवन. आणि हे तुम्हाला पाठ करायला ग्रुपवर पण पाठवलं होतं, आठवत आहे ना? कल्पना करतो तुम्ही पाठ केला असेल. अब्रवीत अब्रुदाम अब्रुवन.
अब्रवीहि अब्रुतम अब्रुत. अरे सेम आहे इथे, या चेंजेसच नाहीत. जे मागं आहे तेच आहे इथं. अब्रवीत अब्रुताम, पुन्हा एकदा म्हणा. अब्रवीत अब्रुताम अब्रवीहि अब्रुतम अब्रवम अब्रुवम अब्रवम अब्रुव अब्रुम. आता इथं अब्रवम आहे, हे लक्षात ठेवा. अब्रवम अब्रुव अब्रुम. ठीक आहे. आता आत्मने पदाकडे पहा. अब्रुत अब्रुवाताम अब्रुत त आताम अत. आहे का नाही? प्रत्यय लक्षात ठेवा. त आताम अत. अब्रुत अब्रुवाताम अब्रुत. अब्रुथाः अब्रुवाथाम अब्रुध्वम. अब्रुवी अब्रुवही अब्रुमही. म्हणजे काय? आम्ही म्हणालो, म्हणजे मी म्हणालो, आम्ही दोघे म्हणालो आणि आम्ही सगळे म्हणालो. लंग लकार आहे ना, भूतकाळ. आठवतोय ना लंग लकार? आता लोट लकार पुन्हा आला अज्ञात. दोन्हीकडे पण चालवायचं आहे. परस्मैपद पण आणि लोट लकाराचे प्रत्यय सांगा पटापटा. किती वेळ सांगायचे? तुता म्हणतो, हितम त आणि आव ताम अताम अताम. पुढचं था अथाम ध्वम ऐ आवही आमही. ठीक आहे. हे पुन्हा विसरायचं नाही, हे तुम्हाला लक्षातच पाहिजे. ते जर लक्षात असेल तर व्यवस्थित होईल. ठीक आहे. ब्रवीत ब्रूताम ब्रूही ब्रूतम ब्रवानी ब्रुव ब्रवानी ब्रवाव. ठीक आहे. आता ब्रूताम ब्रुवाताम ब्रुवताम ब्रुष्व ब्रुवाथाम ब्रुध्वम ब्रवई ब्रवावही आणि पुन्हा एकदा ब्रूताम ब्रुवाताम ब्रुवताम ब्रुष्व ब्रुवाथाम ब्रुध्वम ब्रवई ब्रवावही ब्रवामहे. जसं मी इथं म्हणतोय ना, तसं घरी गेल्यानंतर कमीत कमी 10 वेळेस एक एक म्हणलं तरी येईल. ठीक आहे. ते काय असं नाही का तुम्ही एकदा पाहिलं लगेच पाठ झालं. तुम्ही काय सरस्वती नाही. ठीक आहे. आता पुढे पहा. विधिलिंग लकार पुन्हा आलं. ते विधिलिंगचं काय काय? यात यातम युहू यहा यातम. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितले पाठ करून ठेवा. ते पुन्हा पुन्हा येत राहतं. आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये तालिकापूर्ती म्हणून प्रश्न 100% येतो. समजते का? तालिकापूर्तीमध्ये 100%. आणि हेच धातू विचारतात जे याच्यामध्ये दिलेले आहेत. त्या अतिरिक्त जास्त विचारत. ठीक आहे. ब्रूयात ब्रूयाताम ब्रूयुः ब्रूयाः ब्रूयातम ब्रूयाम ब्रूयाव ब्रुवीत ब्रुव्याताम ब्रुवितः ब्रुव्याथाम ब्रुवीय ब्रुवीवही. आता इत याताम इरन. हे तर लक्षात आहे ना. इत याताम इथा याथाम इद्वम इय इवही. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्यय ते पहा एकदा. तुमच्या आहे का मोबाईल येतो तुमच्याकडे? ग्रुपला टाकतो वाटलं लगेच पाहून घ्या. कारण ते मूळ आहे. म्हणजे त्याच्यावरूनच तुम्हाला हे समजेल सगळं. टाकलेलं आहे पण तुमच्या लक्षात 20 तारखेला. पाहायला असेल. त्यात पाहून का व्हायला लक्षात ठेवा. हा आलं ना? ठीक आहे. पहा. आता ब्रूयात ब्रूयाताम ब्रूयुः. तिथं काय? यात यातम युहू यहा यातम. विधिलिंग लकार पहा त्यातला. यात यातम युहू यहा यातम याम याव. ठीक आहे. इत याताम पुढे इथा याताम आणि इय. लक्षात आलं ना? हे पाठ करायचं तुम्हाला. हे मूळ आहे. समजलं? आणि त्याप्रमाणे तुम्हाला धातू चालवायचा. आता इथं दृढ लकार आहे ना, त्याच्यामध्ये बराचसा बदल झाला. म्हणजे ब्रूचं डायरेक्ट वक्षती झालंय. लक्षात आलं? म्हणजे भविष्यात सांगणार बोलणंच, पण भविष्यात बोलणं. वक्षती वक्षतः थोडंसं कठीण आहे, पण तुम्ही जर ते भविष्यती भविष्यत भविष्यंती लक्षात असेल तुमच्या, तर हे आपोआप लक्षात येईल. ठीक आहे.
म्हणा मग. वक्षति वक्षतः, वक्षसि वक्षतः, वक्षामि वक्षावः वक्षामः. आणि जसं आपण ते वर्त वर्त धातू पाहिला होता ना, लिहून दिला होता. वर्तिष्यते वर्तिष्येते वर्तिष्यन्ते, लक्षात आहे का? तसंच इथं आहे. वक्षते वक्षेते, वक्षसे वक्षेते, वक्षे वक्षावहे. आणि आता 2 धातू झाले. 5 पाहिजेत आपल्याला. किती पाहिजेत? 5. आता धातू आहे दा. कितव्या गणातला आहे तो? 3ऱ्या गणातला. 3ऱ्या गणातला काय नियम आहे? द्वित्व. द्वित्व म्हणजे काय? डबल रोल होतो तिथे. लक्षात आलं? 3रा गण दा धातू आहे फक्त. आता दा धातूचे ऑलरेडी 2 अर्थ आहेत हा. एक दा यच्छति म्हणजे पण देतो, आणि दा ददाती म्हणजे पण देतो. ठीक आहे. पण तो फक्त दा यच्छति जर केलं तो इकडच्या गणातला येतो, आणि दा ददाती केलं तर तो तृतीय गणातला येतो. कळलं? आता सेम आहे. तिथं फक्त इथं आहे ना थोडंसं चेंजेस आहेत, ते पहा. इथं आहे ना तिथं अंती होतं ना तिथं. इथं तिथं अतिचे फक्त. ददाती, दत्तः, ददती, ददाती, दत्तः, ददती, ददासी, दत्तः, ददामी, दद्वः. लक्षात आलं? पुढे दत्ते, ददाते, दत्से, ददाथे, ददे, दद्वहे. लक्षात आलं? आता भूतकाळ. अददा, अददात, अदत्ताम, अददुहु, अददाह, अदत्तम, अददाम, अदद्व. ठीक आहे. अदत्त, अददाताम, अददत. आता हे जरा कठीणच आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. हा. अदत्थाः, अददाथाम, अददध्वम. ठीक आहे. अददी, अदद्वहि, अदद्महि. ठीक आहे. ददातु, दत्ताम, देहि, दत्तम, दत्तानि, ददानि, ददाव. ठीक आहे. पुन्हा एकदा. ददातु, दत्ताम, दत्तु, ददतु, देहि, दत्तम, दत्त, ददानि, ददाव. सगळं दत्त दत्तची. आता इकडे पहा. दत्ताम, ददाताम, ददताम, दत्ताम, ददाताम, दत्स्व, ददाथाम, ददै, ददावहे, ददै, ददावहे, ददावहे. पुन्हा आता यात आता मी आलं का पुन्हा? दद्यात, दद्याताम, दद्यु, दद्याहा, दद्यातम, दद्याम, दद्याव. उलट हे सोपं आहे. यात यात मी हो. हे तर एकदा लक्षात राहिले तर ते सेम त्याप्रमाणे सांगता. आता पुढचा अवघड आहे हो. आत्मने पदार्थ. ददित, ददियाताम, ददीरम, ददिथा, ददियाथाम, ददीध्वम, ददीय, ददीवही. आता मूळ प्रत्यय कसे होते पहा. तुताम, यात याताम, युह, याहा यातम, यात, याम याव. इकडे काय होतं? इत याताम, इथा याथाम, इय इवही. लक्षात आलं? ते जर लक्षात असेल तुमच्या तर हे पण लक्षात येईल. आणि आता आला पुन्हा लृत लकार. लृत लकार म्हणजे काय? सांगा मग. दास्यति, दास्यतः, दास्यन्ति, दास्यसि, दास्यतः, दास्यथ, दास्यामि, दास्यावः, दास्यामः. दास्यते, दास्येते, दास्यन्ते, दास्यसे, दास्यते, दास्यर्भे, दास्ये, दास्यावहे, दास्यामहे. समजलं? हे दोन्ही पण लकार मला तर सोपे वाटले, कारण लिंग लकार पण सोपा आहे आणि लिंग लकार पण सोपा आहे. फक्त प्रत्येक पाठ पाहिजे. ठीक आहे. आता 3रा धातू. चौथा आहे का आता? चौथा. फक्त एकच राहिले आता. चौथा धातू. खाण्याविषयी. भुज भोजने म्हणजे काय? खाणे अर्थामध्ये जेवणे. भुज भोजनार्थम काय? भ्रूय व्यक्तायंबाची बोलणे. आता भुज हा आहे ना सगळ्यात कठीण आहे.
इथून मागचे सोपे होते हा. सगळ्यात अवघड धातू हा आहे सालवाने, कारण याच्यामध्ये सगळेच नुसते नियमच लागून घ्यायचं. गाणं आठवलं पुढे. ठीक आहे, आता पहा. भुनक्ती भुंक्तः भुंजन्ति, भुनक्ती भुंक्तः भुनक्षी भुंक्तः भुनज्मी भुंज्वः भुंज्मः. फक्त मी तुम्हाला उच्चार सांगतोय की तुम्हाला घरी गेल्यानंतर पाठ करायचा. उच्चाराकडे लक्ष द्या. भुनक्ती भुंक्तः भुंजन्ति म्हणा बरं. भुनक्त नाही, भुनक्ती भुंक्तः भुंजन्ति, भुनक्षी भुंक्तः भुंक्तः भुनज्मी भुंज्वः भुनज्मी भुंज्वः भुनज्मी भुंज्वः. आता पुढे पहा. भुंक्ते भुंजाते भुंजते. प्रथमा प्रथम पुरुष. भुंक्षे भुंजाते भुंक्ध्वे. भुंक्षे भुंजाते भुंक्ध्वे. भुंक्ध्वे. आणि भुंजे भुंज्वहे भुंजे भुंज्वहे. थोडेसे उच्चार कठीण आहेत, पण एकदा मी सांगतो तुम्हाला, पाठीमागं आम्हाला आणि घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करा. अभुनक अभुंक्ताम अभुंजन. अभुनक अभुंक्तम अभुंक्त. अभुंक्तम आणि अभुनजम अभुंज्व अभुंज्म. लक्षात आलं. पुढे पहा. अभुंक्त अभुंजाताम अभुंजत. अभुंक्ताः अभुंजाताम अभुंध्वम. म्हणा बरं. अभुंक्ताः अभुंजाताम अभुंध्वम. इकडे पहा, पहिल्यापासून सांगतो. अभुंक्त अभुंजाताम अभुंजत. अभुंक्त एक एक म्हणा. अभुंक्त अभुंजाताम अभुंजत. अभुंक्ताः अभुंजाताम अभुंध्वम. अभुंजी अभुंज्वहि अभुंज्महि. लक्षात आलं. भुनक्तु भुंक्ताम भुंजन्तु. भुंधी भुंक्तम भुंक्त. भुंजानि भुंजाव भुंजाम. आता पुढे पहा. आत्मनेपद. भुंक्ताम भुंजाताम भुंजताम. भुंक्ष्व भुंजाताम भुंगध्वम. भुंध्वम भुंध्वम म्हणा. काय म्हणा. भुंध्वम. भुनजै भुनजावहै आणि भुनजामहै. भुंजा नाही आता इथं. भुनजा. आता भुंजात भुंजायाताम भुंजुः भुंजाः भुंजातम भुंजात. भुंजाम भुंजाव भुंजाम. भुंजित भुंजियाताम भुंजिरन भुंजिथाः भुंजियाथाम भुंजिध्वम. भुंजीय भुंजीवहि भुंजीमहि. आता बघा त्याच्याच पुढे. भोक्षति भोक्षतः भोक्षन्ति भोक्षसि भोक्षथ भोक्षथ. भोक्षामि भोक्षावः आणि भोक्षा. ठीक आहे. भोक्षते भोक्षेते भोक्षन्ते. भोक्षसे भोक्षेथे भोक्षध्वे. भोक्षे भोक्षावहे. आता इकडे पहा. तुम्हाला सगळ्यात अवघड गेले फक्त लंग लकार, लट लकार आणि लोट लकार, पहिले तीन. बरोबर आहे ना. म्हणून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. समजते का. शेवटचे दोन तर सेम आहे. आता फक्त एक धातू राहिलाय, तेवढा धातू आपण पाहू आणि मग घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करा. खाली त्यांनी एक हे दिले, ते पण तुम्हाला मी सांगतो कसं सोडवायचं. आता या धातू आहे या, तो
कोणत्या गणातला आहे? द्वितीय गणातला. ठीक आहे, या धातू. आणि त्याला आहे ना 2 गणामध्ये चालवायचं नाही, म्हणजे 2 पदामध्ये नाही चालवायचं, तो फक्त परस्मै पदामध्ये चालतो. त्याचे उपकार समजा तुमचे. ठीक आहे, तो फक्त एकाच ठिकाणी चालतो, दोन्हीकडे चालत. मग आता सोपं येते, जसं गच्छती गच्छत गच्छती. नाही सर आमच्या नाही सर तू तुमची बुक नवीन आहे म्हणून यास वर्षाचं ते ती मागची बुक आहे का? मागचे म्हणजे ते मार्केटमध्ये जे बुक्स भेटतात ते मागच्या वर्षीचेच असतात. तुम्ही जे घेतले ते या वर्षीचे. ठीक आहे, मग तुम्हाला येणार ना आता या वर्षीच्या बुक मधून याती यात. ठीक आहे, त्याचा फोटो टाकून दे. आणि सेम आहे, एकदम सोपं आहे. जसं गच्छती गच्छत आहे ना, त्याच्यामध्ये कुठलाच बदल नाही. याती यात यांती यासी याथ यात यामी यावह अयात अयाताम अयान अयाह अयातम अयात अयाम अयाव अयाम. ठीक आहे, ते घरी गेल्यानंतर पहा. आता बरेचसे शब्द तुम्हाला इथं सापडतील, कळालं का? अजानाहा कुठे आहे? पहा लवकर, शोधा. ठीक आहे, लंग लकार मध्यम पुरुष एकवचन. ब्रुवते कुठे आहे? ब्रुवते ब्रुते ब्रुवाते ब्रुते ब्रुवाते ब्रुवते. आत्मनेपद प्रथम पुरुष बहुवचन. असं तुम्हाला शोधायचे. हे एवढे जे शब्द आहेत ते तुम्हाला शोधायचे. आणि काही काही शब्द या अतिरिक्त पण आहेत, जसं की कृ करोते धातू आपल्याला झालेला नाही, पण इथं आले तो याच्याप्रमाणे चालतो. करोती कृता कुर्वती तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलं आहे. क्रिणाती येणं सेम याच्यावर चालतो, जानात सारखा. लक्षात आलं? क्रिणाती क्रिणित क्रिणंती क्रिणासी क्रिणित क्रिणित क्रिणामी क्रिणिव क्रिणामी. सेम चालतो. गृह्णाती पण सेम चालतो. कोणासारखा? जानाती सारखा. गृह्णाती गृह्णित गृह्णंती गृह्णासी गृह्णित गृह्णित गृह्णामी गृह्णीव गृह्णाम. ठीक आहे, आता ब्रू प्रमाणे कोणता चालतो? अस्ति धातू चालतो. अस्तिस्त संती असिस्त स्त अस्मि स्व मह. ते पाहून घ्या घरी गेल्यानंतर. ठीक आहे, त्याचा टाकून देतो तुम्हाला. आता घरी गेल्यानंतर खालचं जे आहे ना, त्यांनी काय केलं माहितीये का? हे जे धातू आहेत यांना साधे धातू आपल्याकडे ऑलरेडी होते. ठीक आहे, जसं की ब्रू साठी आपला धातू कोणता होता? वदती, बोलणे. ठीक आहे, दा साठी काय होतं पहिल्यांदा आपल्याकडे? यच्छती. भुजसाठी काय होता? सोपे होते ना ते चालवायला. ज्ञासाठी काय होता? अवगच्छते, जाणणे. ग्रह म्हणजे आता गृह्णाती झालंय ना, मग पहिलं काय होतं आपल्याकडे? स्वीकरोती, म्हणजे काय? स्वीकार करणे. ठीक आहे, आता हे झाले पहिले इथले धातू. हे नवीन जे धातू आलेले आहेत ते तुम्हाला चालवायचे आणि ते यातले रूप शोधून तुम्हाला इथे लिहायचे. त्याने डायरेक्शन दिले. लंग लकारातलं रूप लिहा, लट लकारातलं रूप लिहा, लोट लकारातलं रूप लिहा. ठीक आहे, कोणाला काय अडचण? आता इथे आहे ना, इथं माझ्यापेक्षा तुमच्या मेहनतीची जास्त गरज आहे. ठीक आहे, तुम्ही जितकी मेहनत घ्याल त्याच्यावर तितकं ते तुम्हाला फायदा देईल. ठीक आहे, चालतं.